मैदानातील काही नियमावली देखील आहेत। 6 षटकाचा सामना 25 मिनिटांमध्ये 6वं षटक सुरू होणं हा देखील नियम या स्पर्धेतील आणि कंपल्सरी चेस या पूर्ण स्पर्धेत आपल्याला हा नियम पाहायला मिळतोय। स्पर्धेदरम्यान आगमन होते मडोरा गावचे पोलीस पाटील आणि तथा मराठी आणि हिंदीचा एक बुलंद आवाज उत्कृष्ट निवेदक सन्मानशील नितीन नाईक सर यांचं देखील आगमन होतोय। सकाळचं सत्र आणि सुस्वागतम सर। पहिला सामना आजच्या चौथ्या दिवसातील टॉस जिंकलाय लतिक ग्लासियल नेमळे क्रिकेट संघाने। अरविंद नेमळेकर यांनी टॉस जिंकल्यावरती सकाळच्या सत्रात निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा आणि बादेश्वर 11 बांधा क्रिकेट संघाला आमंत्रण दिले फलंदाजीसाठी। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सलामीसाठी गणेश कनगुटकर आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर अक्षय नाटेकर अगदी बलशाली असा हा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड आणि गोलंदाजीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटचा फिरकीचा जादूगर म्हणून नेहमी चर्चेतील असणारा नाव अरविंद नेमळेकर संघाचा कर्णधार पावपेच्या महत्त्वाच्या षटकादरम्यान गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंग एंडला गणेश कनगुटकर कर्णधार विपक्ष कर्णधार पहिलं बॅटर असेल। पहिला चेंडू स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अंतिम क्षणात जर पाहिलं तर हलक्या त्याने फक्त ढकललाय चेंडू। स्लिम मिड ऑफला क्षेत्ररक्षक जरूर आलेत वेगात गतीने चेंडू अडवण्यासाठी परंतु एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करताना पाहायला मिळतात आणि आजच्या चौथ्या दिवसातील पहिली धाव जी गणेश करंगुटकर यांच्या बॅटमधून निघाले सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं त्याने उघडलं या धावफलकावरती। 6 षटकाचा सामना पावपेचं पहिलं षटक सकाळचं सत्र थोडंसं दबबिंदू मैदानाच्या आतमध्ये परंतु सूर्याची किडे अगदी अलगद मैदानात पडताना पाहायला मिळतात त्यामुळे जसा सामना पुढे पुढे जाईल तसं क्रिकेट देखील चांगलं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सर्व प्रेक्षकांना। सिंगल स्ट्रायकिंग एंडवरती यावेळी अक्षय नाटेकर हा बॅटर अगदी उंच पुरा तगडा आणि बलशाली असा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सज्ज असेल। अक्षयसाठी यावेळीचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लिपला निखिल कांबळे सुंदर क्षेत्ररक्षण लेन चेंडू होता पडल्यानंतर थोडासा जर पाहिला तर अतिरिक्त उंची प्राप्त करणार आणि त्याचमुळे कट करण्याचा प्रयत्न अक्षय याच्याकडून पाहायला मिळाला। बॅटची बाहेरील कडा चांगले क्षेत्ररक्षण फ्लाइंग स्लिपला निखिलकडून पाहायला मिळाला। निर्धाव चेंडू या धावफलकावरती यावेळी चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू सरळ बॅटने खोदून काढण्याचा प्रयत्न आक्रमण करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नव्हता। निर्धाव चेंडू सलगचा दुसरा निघाला अक्षय नाटेकर या बॅटरसाठी आक्रमक शैलीचा फलंदाज आहे। अक्षयकडे क्षमता मोठ्या फटक्यांची परंतु गोलंदाज अरविंद देखील चांगली गोलंदाजी करतोय। यावेळी ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळल्या क्षेत्ररक्षक डीप मध्ये ओमकार बांदिवडेकर पाहायला मिळतात। सिंगल या चेंडूवरती मेल अक्षय यालाडी या सिंगलने टीमची धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 2 धावा बिनबाद पाहायला मिळतात। पावपेचं पहिलं षटक सुरुवातीचा जर पाहिलं तर सुरुवातीच्या पहिल्या षटकादरम्यान सकाळच्या सत्रात नक्कीच मोठ्या फटक्यांना विराम लावणारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याचबरोबर आगमन होते ब्लॅक टायगर वेती या संघाचे संघमालगडी वेतिये गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय श्री गुराजी गावडे साहेब यांचं आगमन होते। विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम साहेब। फायलेगला फटका खेळलाय फलंदाज गणेश करंगुटकर याने परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण महत्त्वाच्या धावा रोखल्यात आपल्या टीमसाठी 2 धावा मिळतात। या चेंडूवरती गणेश करंगुटकर या बॅटला आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 4 धावा या धावफलकावरती। लेफ्ट हँडर बॅटरसाठी अरविंद नेमळेकर ऑफ ब्रेक चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो परंतु यावेळी जर पाहिलं तर थोडासा चेंडू जर पाहिला तर अगदी डाव्या यष्टीवरती असणारा तो चेंडू 2 धावेने स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा गणेश करंगुटकर प्रपुटचा वापर केला अपिश फटका एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात खेळाय 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात चेंडू अडवण्यासाठी पोहोचले त्या ठिकाणी चेंडू अडवण्यात आलाय आणि जर पाहिलं तर परतीची जोपर्यंत फेक करण्यात आले 2 धावा याही चेंडूवरती मिळतात। अंतिम चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती। पावपेचं पहिलं षटक आणि पावपेच्या षटकादरम्यान सुरुवात जर पाहिली तर थोडीशी नक्कीच संयमीरित्या पाहायला मिळाली। मोठ्या फटक्यांचे जरूर प्रयत्न झाले परंतु अरविंद नेमळेकर याने देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे। 6 धावा त्याने खर्च केल्यात या पावपेच्या महत्त्वपूर्ण षटकादरम्यान।
आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल सातेरी नेमळे विपक्ष ब्लॅक टायगर वेतीये या दोन टीम दरम्यान. दोन्ही संघ कर्णधार आपण आपले प्लेइंग 11 लिहून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सबमिट करायची आहे. स्पर्धेदरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती वेतीये गावचे विद्यमान सरपंच ब्लॅक टायगर वेतीये संघाचे संघमालक सर्वांशी गुराजी गावडे साहेब यांचं आगमन सहर्ष स्वागत साहेब. विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचे आणि मी विनंती करतोय मंडळातील सदस्यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मानशी गुराजी गावडे साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. दुसऱ्या सामन्यादरम्यान त्यांच्या संघ मालकीचा ब्लॅक टायगर वेतीये क्रिकेट संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. पॉवरप्लेच्या दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीसाठी बदल पाहायला मिळतोय. युवा गोलंदाज या दुसऱ्या षटकादरम्यान या पॉवरप्लेच्या षटकादरम्यान आयुष नाईक. पहिला चेंडू आयुष्याचा जर पाहिला तर आखूट टप्पाचा आणि दिशा देखील थोडीशी खराब म्हणावी लागेल. ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू पंचांनी स्क्वेअर घोषित केलाय. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली आहे या दुसऱ्या षटकाची आणि या अतिरिक्त धावेने सागिक धावसंख्येत देखील तो बदल पाहायला मिळाला. धावपलकावरती 7 धावा. पॉवरप्लेचं षटक महत्वाची जबाबदारी करणं, पॉवरप्लेच्या षटकादरम्यान चांगले गोलंदाजी करणं आणि मोठं फटके रोखणं ही जबाबदारी गोलंदाजावरती. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्यांना संधी असेल रनआउटसाठी. फेकी चांगले होणं खूप महत्वाचं होतं. परेश करंगुटकर शॉट मिड विकेटला तैनात होते. क्षेत्ररक्षण तर खूप चांगले झाले परंतु विकेटसाठी जो प्रयत्न अपेक्षित होता, चांगली फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला जी अपेक्षित होती ती कुठेतरी नक्कीच खराब म्हणावी लागेल. सिंगल कंप्लीट झाले. अक्षय नाटेकर सिंगल कंप्लीट करत असताना सागिक धावसंख्या 8 धावा या धावपलकावरती. डेंजर एंडकडे अक्षय नाटेकर नक्की जोखीम पत्करली या सिंगलसाठी आणि या सिंगल नंतर स्ट्रायकिंग एंडला स्ट्राईक रोटेट होत असताना यावेळी लेफ्ट हँडर बॅटर गणेश करंगुटकर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा जर पाहिला तर बेस्ट टायमिंग फटका पुल करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फटका खेळला. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक आलेत. विनय पाहायला मिळतात त्या ठिकाणी. अगदी चपळ क्षेत्ररक्षक. सिंगलच याही चेंडूवरती मेल फलंदाज गणेश लाड. या सिंगलने सागिक धावसंख्या अगदी अलगद पुढे सरकत असताना धावपलकावरती 9 धावा बिनबाद पाहायला मिळतात. पहिला चेंडू आयुष्याचा नक्कीच अतिरिक्त धावा खर्च करणारा परंतु त्यानंतर लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी पुनरागमन करत असताना नक्कीच चांगले गोलंदाजी. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली. चेंडूने सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अक्षय नाटेकर याची दांडी गोल करत असताना गोलंदाज आयुष्याने पहिली विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. प्रतिस्पर्धी संघाचा आक्रमक फलंदाज अक्षय नाटेकर निराश करत असताना माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. एक बाद. सांघिक धावसंख्या 9 धावा या धावपलकावरती. मिस केली. यष्टांचा वेध घेणारा चेंडू गोलंदाज आयुष्याचा पाहायला मिळालाय. आयुषने विकेट मिळवली, आपल्या टीमसाठी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि तो देखील जर पाहिला तर या पॉवरप्लेच्या षटकादरम्यान क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अरविंद नेमळेकर यांनी टॉस जिंकल्यावरती सकाळचं सत्र पाहिलं आणि अगदी भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेत असताना तो निर्णय येणाऱ्या काळात गोलंदाज यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील हे मैदानात पाहायला मिळतात. विनंती असेल लक्ष्मण नाईक आपण जवळपास उपस्थित असाल तर आपल्या संघाचे संघमालक आपल्याला बोलवत आहेत. आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं. यावेळी सरफराज खाल्याचा फटका फसलाय. डीपकाव खुळला क्षेत्ररक्षक होता तर त्या ठिकाणी एक कमालीचा झेल. आयुष्याने दुसरा धक्का दिलाय प्रतिस्पर्धी बांदेश्वर 11 बांधा क्रिकेट टीमला. सरफराज खान गोल्डन डकचा शिकार. 2 बाद. सागिक धावसंख्या 9 धावा या धावपलकावर.
पाहिलं तर या षटकादरम्यान प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला 2 मोठे धक्के दिले म्हणावे लागतील. सरफराज खान ज्याच्याजवळ नक्कीच अपेक्षेने पाहिलं गेलं होतं की धावा बनवण्यात येतील, परंतु पहिल्या चेंडूचा सामना करत असताना आक्रमक क्रिकेट खेळण्याचा त्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्याचा मोह आणि डीप काऊकोणला एक चांगला झेल पाहायला मिळालाय. गोल्डन डक वरती सरफराज खान आउट होत असताना माघारी परत आहेत. 2 बाद सागिक धावसंख्या 9 धावा धावपलकावरती दुसऱ्या षटकाची सुरुवात नक्कीच अतिरिक्त धावेने, परंतु त्यानंतर चांगले गोलंदाजी पुनरागमन करत असताना विकेट मिळवल्यात गोलंदाज आयुष्याने. नवीन बॅटर यावेळी आलेत मैदानाच्या आतमध्ये. कटचा फटका पाहायला मिळतो. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एकच धाव मिळाल्या चेंडूवरती मायकल त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदलाव धावपलकावरती डबल फिगर 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. चैतन्य पेडणेकर गणेश यांची साथ देण्यासाठी. सिंगल स्ट्राईक एंडवरती यावेळी पाहायला मिळेल फलंदाज गणेश करगुटकर. 2 बाद सागिक धावसंख्या 10 धावा धावपलकावर. यावेळी स्टेप आउट करत असताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न, आखूट टप्पाचा चेंडू अगदी खांद्याच्या जवळून आणि समोर जर पाहिलं तर फलंदाज त्याची साथ देत असताना नॉन स्ट्राईक एंडला चैतन्य पेडणेकर. यावेळी सगळा चेंडू बॅक टू द बॉलर फटका खेळ्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न अरविंद याचं. क्रिकेटमधील फुटबॉलचं चित्र देखील पाहायला मिळालं. अगदी पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड. सिंगल मिळाले. सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 6 षटकांचा सामना. थोडासा संयम मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल फलंदाजांना. यावेळी ऑब्रेक चेंडू पडल्यानंतर जर पाहिला तर आत येणारा हा चेंडू. फलंदाज चैतन्याचा प्रयत्न देखील तेवढाच खूप चांगला होता. मोठ्या फटक्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, परंतु बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता. चांगली गोलंदाजी गोलंदाज अरविंद नेमळेकरकडून पाहायला मिळते. विकेट मिळवली या षटकात. महत्त्वपूर्ण ती विकेट आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावांना रोधकता लावणारी, जखडून ठेवणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फटका मिस टायमिंग. चेंडू हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक जज करतात. एक्स्ट्रा कव्हर मधून आले ओमकार बांदिवडेकर. टिपलाय कमालीचा झेल. अजून एक विकेट. चौथा धक्का बसलाय बांदेश्वर 11 बांधा क्रिकेट टीमला. चैतन्य पेडणेकर मोह आवरला नाही मोठ्या फटक्यासाठी आणि एक्स्ट्रा कव्हरला झेल देत असताना माघारी परत आहेत. डगआउटच्या दिशेने. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली आहे, रोखण्यात आले, स्तब्ध झाले आहे धावपलकावरती. 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा निम्मे षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावांसाठी संघर्ष मैदानात करतोय बांदेश्वर 11 बांधा क्रिकेट संघ. येणारे पुढील 3 षटक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शुभम याची साथ देण्यासाठी फ्रँकी पॉल विस्फोटक फलंदाज. कशा प्रकारे फलंदाजी असेल फ्रँकी पॉल आणि शुभम या बॅटरकडून. येणारे पुढील 3 षटक. धावांचा तो ओक वाढवला जाईल की गोलंदाजीत पुन्हा एकदा चांगली कामगिरी पाहायला मिळेल लतिक ग्लासियल नेमळे क्रिकेट टीम कडून. येणाऱ्या पुढील 3 षटकासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये सकाळच्या सत्रात पहिल्या इनिंगसाठी नक्कीच जोडले जातील सावळाराम शिरोडकर. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानामध्ये या ठिकाणी 4 गडी बाद धावपलकावर 12 धावा. प्रारंभीचे 3 षटक समाप्त झाल्यानंतर धावपलकावरचा लेखाजोखा थोडंसं धावा या ठिकाणी बनवण्यासाठी चाचपडत आहेत फलंदाज मैदानात. प्रति षटकामागे जवळजवळ 4 धावांची ती धावगती. गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स अगदी दूरवरनं महेश जाधव अर्थातच मायकल या नावाने परिचित असलेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर आहे तो स्ट्राईकवर फलंदाज शुभम तावडे. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न. पंचांनी दोन्ही आज समांतर दर्शवलेत.
व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि अवांतर धावेनिशी सांघिक धावफलकात पडलेली एका धावेची भर आणि धावफलक हा तब्बल 13 धावांवर. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानात. धावफलकावरती 4 गडी बाद 13 धावा. अगदी पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन खोलल्यानंतर प्रोटेक्शन डीप बाउंड्री लाईनला तैनात. आज नेमळे टीमसाठी प्रतिनिधित्व करतो अरविंद नेमळेकर. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला खेळलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला एक घणाघाती प्रहार, मोठा प्रहार निघालाय. शुभम तावडेच्या बॅट मधनं निघालाय निरवडी चॅम्पियन ट्रॉफीचा दमदार षटकार. स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे काय तर 3 षटकं सुरत झाल्यानंतर धावा घेणं थोडंसं या ठिकाणी एक्सिलेट करतात फलंदाज. पहिली 2-3 दिवस हेच बघत आलोय की प्रारंभीची 3 षटकं धावा थोड्याशा कमी होत आहेत, परंतु 3 षटकानंतर ती गिअर टाकायला सुरुवात करतात फलंदाज मैदानात. आणि यावेळी शुभम तावडेच्या बॅटमधनं हा मोठा प्रहार झालाय महेशच्या विरोधात आणि सांघिक धावफलक 19 धावांवर. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा एक गगनाला गवसणी घालणारा फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं बॅक टू बॅक दुसरा षटकार शुभमच्या बॅट मधून. डीजे बांदेश्वर 11 बांदा सन्माननीय मकरंजी तोरसकर त्याचबरोबर नितीन सावंत यांच्या मालकीचा हा संघ. काय सुंदर संघ बांधणी. आणि दुसऱ्या बाजूने सन्माननीय विपुलजी नेमळेकर, पंकज नेमळेकर आणि विशाल नेमळेकर या संघ मालकांच्या अगदी मालकीचा लतिक ग्लासियल नेमळे क्रिकेट संघ, जो पहिल्याच सामन्यात टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय. प्रारंभीच्या 3 षटकात अतिशय सुरेख गोलंदाजी, ज्यामध्ये कर्णधार अरविंद नेमळेकरची ती 2 प्रामुख्याने महत्त्वपूर्ण षटकं आणि त्यानंतर आयुष नाईकचं ते एक महत्त्वपूर्ण इनिंग दरम्यान धावांना लगाम लावणारं षटक होतं. परंतु आत्ताच्या क्षणी धावफलकाने वेग घ्यायला सुरुवात केली आहे. हळूहळू सूर्याची किरणं देखील या मैदानावरती असेल आणि यानंतर मोठ्या फटकांची आतषबाजी देखील. यावेळी मात्र कमबॅक करणारा चेंडू, निश्चितच थोडंसं डब्बा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू, फलंदाजाकडे उत्तर नव्हतं आणि आता मात्र निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. शुभम तावडे 2 षटकार. एका बाजूने फ्रँकी पाऊल शेरलेगावचं रन मशीन आहे मैदानात. यावेळी कमबॅक करणारा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार मायकलच्या विरोधात टोलवले गेले आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हे मैदानात. म्हणजे सलग 2 चेंडूवरती फलंदाज हाबी झाला होता आणि आता मात्र गोलंदाज हा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका जरूर खेळलाय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल. थोडीशी फेकी खराब झाली मैदानात, परंतु धाव घेण्यापासून नाकारलंय. एकच धाव, एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावफलक हे एका धावेनिशी पोहोचलाय 26 धावांवर. चौथ्या षटकातील आता मात्र अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलकावरती 4 गडी बाद 26 असा धावफलक आपण मैदानात पाहतोय श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट संघासाठी. फ्रँकी पाऊल स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा फ्रँकी पाऊलच्या बॅट मध्ये निघालाय घणाघाती प्रहार. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला निघालाय. अजून एक षटकार आणि आता मात्र फ्रँकी पाऊलच्या बॅट मधून मैदानात 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि सांघिक धावफलक 4 गडी बाद 32 धावा. येस डीजे. खेळ संपला आणि धावफलकावरती झाल्या तब्बल 32 धावा 4 गडी बाद. थोडीशी पार्टनरशिप बनते मैदानामध्ये, ज्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट संघाला. फ्रँकी पाऊल आणि दुसऱ्या बाजूने शुभम तावडे. यानंतर महत्त्वपूर्ण लढत अजून 2 तगडे संघ खेळत आहेत, ज्यामध्ये सन्माननीय नाना घोगळे यांच्या मालकीचा सातेरी नेमळे आणि त्याचबरोबर सन्माननीय गुणाजी गावडे साहेब यांच्या मालकीचा ब्लॅक टायगर संघ. दोन्ही टीमचा कॅप्टन या ठिकाणी प्लेइंग लिस्ट घेऊन जायची आहे. काही
आणि त्याचबरोबर प्लेइंग लिस्ट सादर केल्यानंतर टॉससाठी देखील उपस्थित राहा. सातेरी नेमळे संघ या ठिकाणी प्लेइंग लिस्टसाठी उपस्थित झालेला आहे. ब्लॅक टायगर संघाचा कर्णधार लक्ष्मण नाईक उर्फ लकी. आपल्याला विनंती असेल, आपल्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. गोलंदाजीमध्ये ओमकार बांदिवडेकर या ठिकाणी गोलंदाजीत. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आज निरवडे गावातील एकापेक्षा एक सितारे आजच्या या दिवसामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. आणि दत्ताराम ऑक्शनमधील हायेस्ट बीड प्लेअर म्हणून जर कोणाकडे बघितलं गेलं तर ओमकार उर्फ पिंटल बांदिवडेकर, जो गोलंदाजी मार्कवर आता आहे. थोडंसं आखूड टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर, व्हाईट बॉल, अवांतर धावेचा इशारा आणि धावफलक सिंगल धावनिशी 33 धावांवर पोहोचलाय. ओमकार उर्फ पिंटल बांदिवडेकर उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. महत्वपूर्ण षटकासाठी गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. बॅटची आतली कडा, शॉट फाईन लेगला. निखिल कांबळे झपकन या स्टँडवर फेकी करेल, परंतु त्या अगोदर फलंदाज हा सुरेखरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला असं पंच सांगतायत. एक धाव अगदी जलद गतीने पूर्ण झाली मैदानावरती आणि सिंगल धावनिशी 34 धावांवर धावफलक. परिसरामध्ये आजच्या दिवसाचं निश्चितच खास आकर्षण आणि या 2 दिवसामध्ये तमाम क्रीडा रसिकांची कॉमेंट्री बॉक्समधनं अगदी ज्यांनी मनं जिंकली आहे, सिंधुदुर्गच नव्हे गोवा, आणि प्रत्यक्षात हा मालवणीचा आवाज सुप्रीमो पर्यंत पोहोचला. ते सगळ्यांचे लाडके सन्माननीय बादलजी चौधरी साहेब या ठिकाणी परिसरामध्ये उपस्थित दिसत आहेत. निश्चितच आपलं या स्पर्धेच्या दरम्यान, निरवडे चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा मालवणीचा आवाज देखील निश्चितच यानंतर आपल्यासोबत असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि या 2 दिवसामध्ये तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकण्यासाठी. आकुटापाचा चेंडू अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर फटका खेळलाय. इट्स मॅक्सिमम षटकार, 6 धावा फ्रँकी बाउल्टच्या बॅटमधून. हा दुसरा षटकार आणि सांघिक धावफलक 39 धावांपर्यंत मजल मारतोय. चाळीस धावांवर धावफलक आहे. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडासा फसलाय जरूर, परंतु यावेळी आताच्या क्षणी बॅकअप थोडासा खराब आहे. थोडीशी फेकी खराब झाली आहे, परंतु त्यानंतर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण झाल्यात. सन्माननीय बादल चौधरी साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. सन्माननीय मनोजी बांदिवडेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते मंडळाच्या वतीने. खूप खूप हार्दिक स्वागत. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि त्याचबरोबर बॅटची लेमन कट. बांदेश्वर बांधा संघासाठी निश्चितच जे 2 मोठे फटके फ्रँकी बाउल्टच्या बॅट मधनं जरूर होते आणि ती विस्फोटक खेळी आताच्या क्षणी मात्र थांबली आहे, समाप्त झाली आहे आणि 5वा धक्का बसलाय. 5 गडी बाद, 40 धावा धावफलकावरती. घेतलाय 5 गडी बाद आणि धावफलकावरती झाला तब्बल 40 धावा. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज प्रतीक गावडे हा मैदानाच्या दिशेने स्ट्राईकवर ताबा मिळवतोय. एका बाजूने शुभम तावडे 2 षटकार 3 षटकार त्याने टोलवलेत, तो नॉन स्ट्राईक एंडवर थांबलाय आणि आता मात्र नवीन खेळाडू हा स्ट्राईक रेंजच्या दिशेने 10-12 पावलांचं रनअप घेऊन अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं ओमकार बांदिवडेकर. आतापर्यंत या षटकात एक षटकार जरूर त्याच्या विरोधात खेचला गेलाय, परंतु त्याने देखील कमबॅक करून एक सफलता प्राप्त करून दिली आहे आपल्या टीमसाठी. आल्या अल्टीपल्टीचा प्रयत्न जरूर पंचांकडे व्हाईट बॉलसाठी दात मागितली जात आहे, परंतु निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. निश्चितच षटक संपल्याचा इशारा. इनिंग दरम्यान 5व्या षटकाचा खेळ संपलाय आणि 5 गडी बाद धावफलकावरती 42 धावफलकावरती.
गोलंदाजीमध्ये निश्चितच 6 अर्थातच अंतरिम षटक. निखिल कांबळे हा कॉमेंट्री बॉक्सच्या दूरवरनं गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. निखिल कांबळे गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणातील प्रोटेक्शन, एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक ऑन साइडला लॉंग ऑन, ऑफ साइडला एक लॉंग ऑफ, बाउंड्रीला एक डीप कव्हरला फिल्डर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्डमधला एक फिल्डर, शॉर्ट फाईन लेगला देखील एक प्रोटेक्शन, विकेट किपर अरविंद नेमळेकर आणि गोलंदाज निखिल. ओ फुल टॉस, चेंडू मिड विकेटला, बराच वेळ चेंडू हवे, डीप मिड विकेटला, झेलखाली क्षेत्ररक्षक. ओ हो, ओमकार बांदिवडेकर काय सुरेखरित्या झेलात रूपांतर केलंय. पहिल्यांदा उंची गाठले, चेंडू निसटला, दुसऱ्या वेळी झडप घालण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या वेळी त्याने एक हाती चेंडूवरती पकड केली आहे. 6व्या विकेटचा पतंग झालाय. 3 षटकाराने नटलेली खेळी करणारा शुभम तावडे हा 6व्या विकेटसाठी झेल बांधून मैदानाच्या बाहेर. तब्बल 6 गडी बाद झालेत आणि धावफलकावरती झाल्यात अवघ्या 42 धावा. अंतिम षटकाचा खेळ आहे आणि पिंटो कुबल स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने, फॅन फ्रॉम साटेली पिंटो कुबल मैदानाच्या दिशेने पावलं वळवलीत जरूर. चला पुन्हा एकदा या ठिकाणी कॉल दिला जातोय. ब्लॅक टायगर व्हीटीएस संघाचा कर्णधार आपल्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडे रिपोर्टिंग करायची आहे. ब्लॅक टायगर व्हीटीएस संघाचा संघनायक लक्ष्मण उर्फ लकी नाईक आपल्यापर्यंत जर आवाज पोहोचतोय तर. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव. व्हाईट बॉल निश्चित धावफलक आता मात्र पोहोचलाय 43 धावांवर. लेफ्ट हँड फलंदाज पिंटो कुबलसाठी पुन्हा एकदा निखिल गोलंदाज, राऊंड विकेट. यावेळी निश्चितच बॅटच्या टोळीला चेंडूचा स्पर्श, मिड ऑफच्या दिशेने फटका खेळला, डीप लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा सहजरित्याने या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावनेशी सांघिक धावफलक आता मात्र पुन्हा एकदा परावर्तित झालाय 45 धावांवर. प्रारंभीची ती 3 षटकं धावांना लगाम लावणारी, रोधक लावणारी षटकं होती. निश्चितच प्रतिस्पर्धी टीमसाठी ती विकेटची पडझड देखील होती, परंतु तदनंतर मैदानात मोठ्या फटक्याची आतषबाजी. ओरबी चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा जमिनीलगतच्या सहाय्याने फटका, डीप लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा पिंटल बांदिवडेकर. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि या सिंगल धावेनिशी 46 धावांवर धावफलक. स्कोरिंग काउंटिंगसाठी आमच्या सोबत दत्तारामजी पेडणेकर, त्याचबरोबर लवलेश कांबळे देखील आहेत. आज कॉमेंट्री बॉक्समधनं सन्मान्य बादलजी चौधरी, नितीन नाईक सर, त्याचबरोबर सुमित काळसेकर आणि मी सावराम शिरोडकर, त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून ही सगळी टीम आमच्यासोबत आहेत, जी गेली 4 दिवस अथक प्रयत्न घेते, अथक परिश्रम घेते या स्पर्धेमागे यूट्यूबच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु चेंडू शरीरावर आदळलाय. स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न मैदानात आणि निश्चितच पुन्हा एकदा पिंटो कुबल स्वतःसाठी स्ट्राईक घेतोय आणि प्रत्येक गावडेला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागतंय. रनआउटच्या रूपात 7वा आदरा बसलाय आणि धावफलकावरती झाल्यात 46 धावा. अंतिम षटकाचा खेळ हा मैदानामध्ये प्रगतीपथावर. सागर कबाडी मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय.
सागर कबड्डी मैदानाच्या दिशेने इनिंग दरम्यान शेवटचं षटक जरूर आहे. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. यावेळी बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बहुधा या ठिकाणी यस्टनना स्पर्श झालाय आणि पिंट्या गुबल स्वतःचं बॉडी संतुलन थोडंसं बिघडलं होतं मैदानात आणि त्यानंतर यस्टनना स्पर्श झालाय. विकेटचा पतंग झालाय. अजून एक गडी बाद झालाय मैदानात. जवळजवळ 8 गडी बाद आणि धावफलकावरती अवघ्या 47 धावा. इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू आहे आणि 47 धावा धावफलकावरती. ती 46 धावा, 46 लॉस ऑफ 8 विकेट. 50 पार करणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज गंदेश शिरोडकर हा मैदानाच्या दिशेने स्ट्रायकर एंडवर. इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल टू गो. 8 गडी बाद धावफलकावरती 46 धावा. प्रारंभीच्या लढतीमध्ये टॉस जिंकणं खूप गरजेचं होतं. महत्त्वपूर्ण सामन्यात निमणे संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय आणि दुसऱ्या बाजूने श्री बांदेश्वर 11 बांदा संघाला दिलेली बॅटिंगसाठी संधी. थोडासा वाऱ्याचा वेग देखील आहे सकाळच्या सत्रात. अगदी कडक ऊन पडायला सुरुवात झाली मैदानावरती, म्हणजे अगदी दुपारच्या सत्रात मोठ्या फटक्यांची आतषबाजी असेल. निखिल कांबळे राईट मोर द विकेट. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न जरूर होता, परंतु आता मात्र पंचांकडनं 22चा इशारा आलाय. अतिरिक्तच्या रूपात का होईना चौकार हा प्रतिस्पर्धी टीमसाठी मिळालाय आणि या चौकारा सरते शेवटी 50 धावांवर धावफलक पोहोचलाय. इनिंगचा खेळ संपलाय. आघाडीच्या 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 8 गडी बाद धावफलकावरती 50 धावा आणि बरोबर 51 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलं जात आहे. 6 षटकांची ही लढत. येणाऱ्या कालखंडात दुसऱ्या सामन्यामध्ये एका बाजूने सातेरी नेमळे आणि दुसऱ्या बाजूने ब्लॅक टायगर वेतिये. दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या आणि या सामन्याचा विचार करता 51 धावांचा करायचा आहे पाठलाग. 36 चेंडू आणि 51 धावा हे समीकरण. बघूया या प्रारंभीच्या लढतीमध्ये काहीसा लो स्कोरिंगचा सामना होतोय, परंतु बघूया लो स्कोरिंगचे सामने हे कित्येक वेळा हाय व्होल्टेजचे होताना आपण पाहतोय आणि त्या सामन्याच्या रीतीने हा सामना देखील असेल काय. येणाऱ्या कालखंडात काय घडेल काय बिघडेल कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतोय सर नितीन नाईक आणि त्यांच्यासोबत असतील बादल चौधरी. धन्यवाद.
नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, आई सातेरी, कुलस्वामिनी, इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्वांच्या कुलदेवता आणि इष्टदेवता या सर्वांना मनोभावे नमन करून फक्त महाराष्ट्र नव्हे संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून सावंतवाडी प्रीमियर लीग अर्थात निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेच्या चौथ्या दिवसातील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी मी बादल चौधरी, माझ्या समवेत सावळाराम शिरोडकर, नितीन नाईक, सुमेध काळसेकर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. कॉमेंट्री बॉक्समधून आजच्या दिवसातली पहिली लढत नाणेफेक जिंकतोय लतिक ग्लासियल नेमळे संघ. अरविंद नेमळेकरच्या नेतृत्वाखाली क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि गणेश कनुटकरच्या नेतृत्वाखाली श्री बांदेश्वर 11 बांदा संघ प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकामध्ये धावा जमवतोय 50 आणि विजयासाठी 51 धावांचं लक्ष्य. 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावर सज्ज होत आहेत. मैदानावर आमचे ऑफिशियल सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंड अंपायर मंगेश धुरी, नॉन स्ट्रायकर एंड अंपायर उमेश मांजरेकर, तिसरे पंच अमरोज अल्मेडा सर, आमचे स्कोअरर दत्ताराम शिरोडकर यांच्यासोबत tenniscricket.in टीमसह आम्ही सज्ज आहोत या दुसऱ्या इनिंगसाठी. अरविंद नेमळेकर संघाचा कर्णधार, संघाचा आयकॉन खेळाडू स्ट्रायकर एंडवर. खोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने हलकेच तटवतोय. पहिली 6 षटकं, या 6 षटकातील पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले, क्षेत्ररक्षणाची मर्यादा. फक्त 2 खेळाडू अरविंद नेमळेकरच्या समोर दिसत आहेत. सर्कलच्या बाहेर एक डीप लॉंग ऑफ, एक डीप मिड विकेट आणि या क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी करतोय बॉलिंग मार्कवर गंधेश शिरोडकर. बॅटची कट घेऊन पहिल्या स्लिपला बीट करत चेंडू जातोय डीप थर्ड मॅनच्या दिशेने. एकदा पूर्ण होतोय, दुसऱ्यासाठी वळवलेली पावलं अगदी सहज ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. नशिबाची साथ थोडीशी मिळते. सुमेध, ज्या प्रकारे गोलंदाजी गंधेशची आहे, एक सुंदर गोलंदाजीची ॲक्शन, 10 ते 12 पावलांचा रनअप आणि त्यानंतर रिलीज पॉईंटच्या वेळी एक अनोखी शैली पाहायला मिळते गंधेशकडून. पहिले 2 चेंडू होत आहेत समाप्त. धावसंख्या होते ती 2 धावा. 51 धावांचा पाठलाग. एक सुंदर निसर्गरम्य मैदान, समोर दिसणारा हा सुंदर सह्याद्रीचा डोंगर आणि या डोंगर रांगेत लपलेलं हे देखणं मैदान. आपण आहोत निरवडेच्या भूमीवर सावंतवाडी तालुक्यात या सुंदर नगरीत. उचलतो चेंडू, मिड ऑन क्लिअर करून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू गाठतोय सीमारेषा. हा निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. धावसंख्या होते ती 6. 51चा पाठलाग. गंधेचा चेंडू यावेळी इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेने. एक सुंदर कॉपी बुक शॉट पाहायला मिळतोय आणि हा लगोलग दुसरा चौकार पाहायला मिळतोय अरविंदच्या बॅटमधून. निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. थोड्याशा महागड्या षटकाच्या दिशेने गोलंदाजीची शैली तर खूप सुंदर. मात्र जर आतापर्यंत आपण चेंडू पाहिले गंधेशचे सगळे चेंडू एकाच टप्प्यावर, त्यामुळे अचूक ओळखली ही गोलंदाजी. सध्या तरी अरविंद नेमळेकरने हा टप्पा थोडासा मागे पुढे करावा लागेल गंधेशला. यावेळी थोडासा चेंडू आखूड बनवतोय, त्याचा परिणामसुद्धा पाहायला मिळतोय. गोल्डन स्पॉटच्या जवळ चेंडूचा टप्पा. पहिल्या 4 चेंडूंचा जर विचार केला तर थोडीशी ओव्हरपिच गोलंदाजी खेळवली होती गंधेशने. दुसऱ्या चेंडूवर नशिबाची साथ मिळाली होती अरविंदला. बॅटची कट घेऊन स्लिपमध्ये गचाळ क्षेत्ररक्षण, 2 धावा आणि त्यानंतर काय सुंदर 2 फटके अरविंदच्या बॅटमधून. खरं तर अरविंद ओळखला जातो ऑफस्पिन गोलंदाजीसाठी, मात्र यावेळी संघाचा कर्णधार या नात्याने जबाबदारी घेतोय आपल्या खांद्यावर. बिनबाद 10. यावेळी पुन्हा एकदा पुढे सरकतोय.
लॉंग ऑफचा एरिया मोकळा सोडला होता. एक जोरकस फटका सीमारेषेच्या बाहेर टोलवतोय. फक्त प्रतीक्षा असेल हा चौकार की षटकार. इशारा येतोय उमेश मांजरेकर सरांचा. हा निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. लीग अर्थात निरोडे चॅम्पियन्स ट्रॉफी या सुंदर नगरीचे हे सगळे खेळाडू या कुंभमेळ्यात एकत्र जमलेत. गेल्या 3 दिवसात 6 संघ उद्याच्या दिवसासाठी पात्र ठरलेत. आज असेल 4 संघांमध्ये लढत. नितीन सावंत मकरंद तोरसकर यांच्या मालकीचा श्री बांदेश्वर 11 बांदा समोर दिसतोय. विशाल विपुल पंकज या नेमेळकर बंधूंचा लतिक ग्लासियल नेमेळे संघ. यानंतरची लढत असेल ब्लॅक टायगर वेतिये गुणाजी गावडे यांच्या मालकीचा संघ समोर असेल नाना घोगडे यांच्या मालकीचा सातेरी नेमळे. नाणेफेक होते यानंतरच्या पुढच्या सामन्यासाठी. आवाज ऐकूया आमचे मार्गदर्शक समालोचक पोलीस पाटील नितीन नाईक सरांचा. दुसऱ्या षटकाची सुरुवात. खोलव्या टप्प्याचा चेंडू. विकेटकीपरच्या दिशेने चेंडू होतोय निर्धाव. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्यात गंदेशने. सुरुवात खूप दमदार केली होती. पहिलाच चेंडू बीट केला होता. त्यानंतर दुसरा चेंडूवर सुद्धा बीट केलं होतं. पण त्यानंतर अरविंद नेमळेकर नावाचं वादळ मैदानावर घोंगावतंय. अरविंद नेमळेकर नेमेगावचा हा खेळाडू ज्याने छत्रपती चषकामध्ये आपल्या ऑफस्पिन गोलंदाजीने कमाल धमाल कामगिरी केली होती. आखो टप्प्याचा चेंडू. पंचांचा येतोय नोचा इशारा. मिड ऑन क्लिअर होते. चेंडू सीमारेषा पार. बाहेर येतोय एक निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीचा चौकार. गणेश तुझ्याकडून अपेक्षित नव्हता. घरचं मैदान ज्या मैदानावर रोज आपण प्रॅक्टिस करतो त्या मैदानावर फुटबॉलचा नो बॉल ही आपल्यासाठी खूप शरमेची गोष्ट असेल. प्रीहिटचा चेंडू. कालच्या दिवसात सुद्धा ज्या फटक्याचं खूप सुंदर वापर या मैदानावर पण पाहिला. रिव्हर्स पूल पाहायला मिळतोय 2 धावेंसाठी. धावसंख्या होते ती 21-21. अजूनही 30 धावांची गरज. ज्या प्रकारे गतवर्षी कणकवलीच्या मैदानावर गणेश कनवुटकरने शेवटच्या षटकात दमदार गोलंदाजी केली तीच गोलंदाजी अपेक्षित असेल आज गणेशकडून. या दरम्यान नाणेफेक होते दुसऱ्या सामन्यासाठी. सातेरी नेमळे बनाम ब्लॅक टायगर वेतिये. आणि नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल जिंकतोय ब्लॅक टायगर वेतिये. दोन डगआउट आहेत. एका बाजूला पॅव्हलियन नंबर 1 यशवंत परब, पॅव्हलियन नंबर 2 विनय गावडे. आणि दोन्ही संघ आपल्याला हीच डगआउट वापरावी लागतील. फटका तर खूप सुंदर सजवला होता अरविंद नेमळेकरचा. कव्हर ड्राईव्हचा फटका. लोअर फुल टॉस. बॉलरच्या गोलंदाजीचा वेगाचा वापर त्याने केला होता. मिड ऑफर क्षेत्ररक्षण होते कव्हर्समध्ये. एक सिंगल फक्त मिळेल. एकेरी धावा. धावसंख्या होते 22. दुसरं षटक प्रगतीपथावर 23 धावा. करेक्शन 23. स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू फरकटतोय. ही गोलंदाजी अपेक्षित नसेल. नक्कीच संघमालक मकरंद तोरसकर नितीन सावंत नाराज असतील. स्वतः एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बऱ्याच स्पर्धा गाजवल्यात मकरंदभाई तोरसकर यांनी. आणि त्यामुळे ज्यावेळी आपण धावांचा बचाव करत असतो संघाचा आयकॉन खेळाडू बॉलिंग मार्कवर असतो. काही अपेक्षा तर नक्कीच असतील गणेश तुझ्याकडून. गती परिवर्तन. लोअर पुल टॉस. मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने. एक धाव तर मिळेल. दुसऱ्यासाठी वळवली पावलं आणि अगदी सहज पूर्ण होत आहेत या 2 धावा. योग्य विचार गणेशकडून पाहायला मिळतोय. पहिल्या काही चेंडूंसाठी वेगावर स्वार होण्याचा निर्णय घेतला होता जो निर्णय अंगलट आला. फुटबॉलचा नो बॉल. त्यानंतरची प्री हिट. रिव्हर्स पूलचा फटका. सध्या तरी
रणनीती अगदी स्पष्ट दिसते. लतिक ग्लासियल नेमळे संघाची गणेशला थोडंसं सांभाळून खेळावं आणि त्यानंतर राज्य गाजवावं. स्विच करण्याचा प्रयत्न होता, हलकेच अपील, पण चेंडू खूपच बाहेर. मालवणमधील पंचपुत्र म्हणून ज्यांची आपण आदराने ओळख करतो त्या पंचपुत्रांपैकी आमचे 3 नामवंत पंच या स्पर्धेसाठी दर्जेदार पंचगिरी उमेश मांजरेकर, मंगेश धुरी, ॲम्ब्रोज अल्मेडा. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटचा एक मोठा अनुभव या तीनही पंचांकडे. असे 3 पंच या स्पर्धेसाठी आपल्याला पंच म्हणून लाभलेत. सांगत होते पहिल्या 2 षटकांची 51 धावांचा पाठलाग आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 बिनबाद. डीजे ऑपरेटर आणि डीजेवर दिसतोय पार्थ. पार्थ म्हटल्यानंतर नितीन या नावातच बरंच काही आलं. ज्याची नजर फक्त त्या पोपट्याच्या डोळ्यावर होती असा तो पार्थ. आणि आमचा पार्थ मसूरकर खूप सुंदर डीजे ऑपरेटिंग. सांगता दुसऱ्या षटकाची सुरुवात, तिसऱ्या षटकाची पहिला चेंडू. चैतन्य बॉलिंग मार्कवर फ्लिकचा फटका. आतापर्यंत अरविंदच्या बॅटमधून आपण ताकदवान फटके बघितले, यावेळी मात्र थोडीशी नजाकत. लोअर फुल टॉस डावेसीच्या बाहेर टप्पा केंद्रित केला होता. फ्लिकचा एक नजाकतदार फटका. काही फटके जे आपल्याला नजाकतीची आठवण करून देतात, लेटकट असेल, ग्लान्स असेल, फ्लिक असेल, मात्र हुक पुलसारखे काही फटके जे आसूड ओढल्याचा भास करून देतात, ताकदीचा आविर्भाव आपल्याला दाखवतात. अरविंदसाठी हा फटका. स्विच करण्याचा प्रयत्न होता. वारंवार हा आताही प्रयत्न पाहायला मिळतोय. सरळ बॅटने बऱ्याच चांगल्या प्रकारे धावा जमवल्यात आतापर्यंत अरविंदने. मात्र या मैदानावरील भौगोलिक परिस्थितीचा, वाऱ्याच्या वेगाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न. वाऱ्याचा वेग जर पाहिला तर उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने, आणि याचा फायदा अरविंद या षटकामध्ये उठवेल का? बॉलिंग मार्कवर चैतन्य. लेटकट करण्याचा प्रयत्न होता, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू गती पकडतोय. उसळी न घेता चेंडू विकेटकीपरच्या दिशेने प्रयाण करतोय. आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट यष्टिरक्षण. धावांचा बचाव करताना श्री बांदेश्वर 11 बांदा संघासाठी धावसंख्या स्थिरावलेली 27 धावा बिनबाद. पहिल्या विकेटसाठी ही दमदार भागीदारी अरविंद नेमळेकर आणि प्रकाश राऊळ या दोघांच्या दरम्यान. आखूड टप्प्याचा चेंडू हुक करतोय डीप मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि होतंय पहिल्या विकेटचं पतन. ही पहिली सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी विकेट नंबर 1. भान राखावं, कारण मैदानावरील पंचांची करडी नजर आपल्यावर आहे. थोडा जरी आपण उशीर केला तर आपला एंजेलो मॅथ्यूज व्हायला वेळ लागणार नाही. 51 धावांचा पाठलाग आणि सध्याची स्थिती मैदानावर तिसऱ्या षटकात चैतन्य आपल्या संघासाठी चैतन्य निर्माण करतोय. पहिली विकेट घेतोय. सेट बॅटर प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार माघारी पाठवतोय. सांघिक 28 या धावसंख्येवर 28 फॉर 1. ओमकार बांदिवडेकर नवीन फलंदाज मैदानावर. स्पर्धेतील एक महागडा खेळाडू मैदानावर प्रवेश करतोय. पहिल्याच चेंडूवर लेटकटचा फटका डीप थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव. 2 धावेने आपल्या खात्याची सुरुवात करतोय आणि धावसंख्या होती ती 30. विकेटची खूप गरज असेल श्री बांदेश्वर 11 बांदा संघासाठी. मकरंदभाई तोरसकर यांच्या मालकीचा संघ, को ओनर नितीन सावंत. दुसऱ्या बाजूने
ही भागीदारी अशीच चालू ठेवावी लागेल लतिक ग्लासियल नेमळे संघाला. एक महत्त्वाची स्पर्धा, महत्त्वाची लढत. या स्पर्धेचे दावेदार समजणारे दोन संघ पहिल्याच सामन्यात एकमेकांच्या समोर. पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी, 51 धावांचा पाठलाग. पुन्हा एक आखू टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या मधोमध चेंडू येत नाहीये, थोडासा स्टिकर एरियाकडे लागतोय. शॉर्ट अक्षरा कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास एका सिंगलसाठी एकेरी धावेने सांगता होते. तिसऱ्या षटकाची आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 31. उर्वरित 18 चेंडू. अजूनही विजयासाठी 20 धावांची गरज. काय घडतंय आणि काय बिघडतंय सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज आमचे मित्रवर्य पोलीस पाटील नितीन नाईक सर. का ये बिल्कुल आज के चौथे दिन का पहला मुकाबला मैदान के अंदर अंतरिम जो कि 3 ओवर्स का खेल बाकी और गणेश कनगुटकर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर पहली गेंद हल्के से मोड़ा गेंद को. आउटफील्ड की बात की जाए तो बिल्कुल थोड़ी बहुत नमी इस पिच के ऊपर, लेकिन उसका फायदा बिल्कुल खिलाड़ी को मिला और सिंगल के साथ बिल्कुल दूसरा रन भी आसानी के साथ 3 रन पूरे किए. 3 रन के साथ रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर जा पहुंचे हैं 34 रन. एक नफा तुला जो कि यहाँ पर खेल होता नजर आ रहा है. बात की जाए बिल्कुल इन दोनों टीमों की तो कड़ा संघर्ष बिल्कुल पहले मुकाबले के दौरान. गणेश कनगुटकर यहाँ का लोकल हीरो, युवा खिलाड़ी, एक अलग सी पहचान है इस खिलाड़ी की. प्रकाश के लिए गेंद हल्के से मोड़ा बिल्कुल शॉर्ट पॉइंट क्षेत्र में, जब तक कि फ्रैंकी पॉल गेंद के ऊपर आते तेज रफ्तार के साथ उंगली ऊपर उठेगी, लौटना पड़ेगा वापस. दूसरा रन चुराने का प्रयास, भुगतना पड़ा प्रकाश को और बिल्कुल दूसरे विकेट का पतन. रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 35 रन, 51 रनों का जवाब मैदान के अंदर. नीरवड़ी चैंपियंस ट्रॉफी 2025 का ये चौथा दिन, सुबह के सत्र का बिल्कुल ये पहला मुकाबला तमाम दर्शकों के बीच में इस 7 पाटेकर मैदान के ऊपर. गेंद और बल्ले का छला संघर्ष बिल्कुल शुरुआत के दौर में ही हमने बिल्कुल जिक्र किया था. 2 बड़ी टीमें और इन 2 बड़े टीमों के बीच में ये शुरुआत के दौर का संघर्ष आज इतनी आसान बात है नहीं, क्योंकि आज के दिन में सभी बिल्कुल बड़े बड़े खिलाड़ी आज इस प्रतियोगिता में शामिल होंगे. कुछ ऐसे बड़े बड़े खिलाड़ी जो इस प्रतियोगिता को टाटा बाय बाय कर चुके हैं. आज देखना होगा किसका पांगड़ा होगा भारी. फिलहाल ओमकार बांदिवडेकर जिनका साथ देने के लिए नया खिलाड़ी मैदान के अंदर शुभम नाइक. आने वाले समय में एक और बिल्कुल बड़ा मुकाबला जहां पर हम बिल्कुल सावंतवाड़ी तालुके का एक और बिल्कुल बेहतरीन खिलाड़ी जिनको बिल्कुल करीबी से देखेंगे, प्रथमेश गावड़े. खेल रुका इस वक्त 35 के योग पर 2 विकेटों का नुकसान. शुभम के लिए गेंद, शुभम नाइक मैन फ्रॉम सोनुरली. बहुत ही बेहतरीन शॉट, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गोली की रफ्तार के साथ चीरती हुई गेंद सीमा रेखा पार. नीरवड़ी चैंपियंस ट्रॉफी का ये निकला 4 रन के साथ रन संख्या 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर. 39 रन, 2 विकेटों का नुकसान. बिल्कुल सावधान हमने जिक्र किया था, बिल्कुल पहले दिन से हम देख रहे हैं शुरुआत के 3 ओवर में रन नहीं बन रहे, लेकिन उसके बाद जब बिल्कुल 3 ओवर का खेल समाप्त हो जाता है तो यकीनन यहां पर रन बनते हुए नजर आ रहे हैं. गणेश कनगुटकर के खिलाफ शुभम फिर एक बार वही दिशा में गेंद को भेजना चाहते थे, लेकिन जब तक कि सरफराज की थ्रो आती, मेरे ख्याल से अंपायर का इशारा 22 के रूप में 1 रन का. 1 रन के साथ रन संख्या तब्दील स्कोर बोर्ड के ऊपर 36 रन 40 रन, माफ करना 40 रन 2 विकेट गंवाने के बाद. मुकाबला जारी नेमले बनाम बांदा के बीच में, और यहां अरविंद नेमलेकर अपनी तरफ से बिल्कुल
कोशिश कर रहा होगा। और पिंटल बांदेवड़ेकर के बल्ले से एक बहुत ही बेहतरीन शॉट, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, बिल्कुल एक सबसे महंगा खिलाड़ी इस प्रतियोगिता का पिंटल बांदेवड़ेकर। 41 रन स्कोरबोर्ड के ऊपर, अब 10 रनों की आवश्यकता। मुकाबले को लगभग एक तरफा सा कर दिया है। अब थोड़े से देर से मुकाबले की बिल्कुल शुरुआत हुई। कुल मिलाकर 6 मुकाबले 6 ओवर के होना बहुत ही आवश्यक। यदि ट्राई भी करूँगा तो बिल्कुल यहाँ पर 1-2 मुकाबले और बढ़ने की संभावना है। जैसे कि कल बिल्कुल हमने एक मुकाबला देखा तो स्कोर समाप्त इस वक्त मेरे ख्याल से ओवर समाप्त हुआ चौथा, और चौथे ओवर की समाप्ति के बाद 41 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब 12 गेंदों का कुल मिलाकर खेल जो कि बाकी है, 12 गेंदों के ऊपर 10 रन। मेरे ख्याल से माइकल का वो ओवर जहां पर बहुत सारे रन मिले, लगभग 20 रन उस माइकल के ओवर में, वो वही रन बिल्कुल बहुत ही काम आए, नहीं तो ये बिल्कुल एक छोटी सी टोटल सामने दिखाई देती। अब फिलहाल गेंदबाजी में बदलाव, बांदा टीम की अगर बात की जाए तो बिल्कुल गंतेश शिरोडकर जैसा खिलाड़ी, बिल्कुल एक होनहार खिलाड़ी, मैन फ्रॉम सातों से कई सारे प्रतियोगिता के दरमियान हमने इस खिलाड़ी को बिल्कुल करीबी से देखा है, तो शायद उनको थोड़ा सा पीछे रखा गया था। गेंदबाजी के लिए त्यागराज सावंत, बहुत ही अच्छी गेंद जड़ में डाली थी। जब तक कि खिलाड़ी डीप से दौड़कर आकर गेंद को उठाता, थ्रो करता, अक्षय के हाथ में सीधा थ्रो आता, बिल्कुल 2 रन। और 2 रन के साथ रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 43 रन, 43 रन, 2 विकेटों का नुकसान। थोड़ा सा धीमा नजर आ रहा है मैच, और मैच का लगभग जो कि नतीजा भी लगभग सामने आता हुआ। ओ बेहतरीन शॉट, खिलाड़ी गेंद के नीचे 1 बाउंड, जब तक कि हाथ में जाए गेंद उठाए, थ्रो करे, बिल्कुल समय था, वक्त था, बिल्कुल आसानी के साथ फिर मर्तबा 2 रन हासिल करने का। 45 रन टोटल बनी स्कोरबोर्ड के ऊपर, 45 रन, 2 विकेट का नुकसान। अब जीत का फासला कुल मिलाकर और 6 रनों का, लगभग एक तरफा सा मैच होता हुआ नजर आ रहा है। पिंटल बांदेवड़ेकर किस कारण इतनी महंगी बिल्कुल रकम देकर उनको खरीदा गया, ये दिखाने वाला खेल मैदान के अंदर। ओ बेहतरीन गेंद, टिप्पा पड़ा, ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, और बल्ले का कोई संपर्क नहीं, विकेट को चिपके हुए विकेट कीपर अक्षय नाटेकर ने कोई गलती नहीं की, गेंद को जाने दिया। बिंदी गेंद की समाप्ति, रन संख्या रुकी हुई स्कोरबोर्ड के ऊपर। त्यागराज फिर एक बार सामने वाले चोर की तरफ से पिंटल के लिए अंदरूनी किनारा लेकर जा रही है गेंद, जब तक कि गेंद को पकड़ पाते खिलाड़ी, डीप में जाकर गेंद को उठाते, थ्रो करते, वक्त था, समय था, बिल्कुल आसानी के साथ 2 रन हासिल करने का। रन संख्या 47 के योग पर, स्कोरबोर्ड के ऊपर मात्र 2 विकेट का नुकसान। आउट होने वाले खिलाड़ी बिल्कुल अरविंद नेमलेकर, एक धुआंधार शुरुआत कर दी थी, जो कि प्लेटफॉर्म सेट किया था। गंदेश शिरोडकर को गेंद ढूंढती हुई, जब तक कि गंदेश गेंद को पकड़ पाते, थ्रो करते, सिंगल के ऊपर संतुष्ट, और इसे सिंगल के साथ रन संख्या 48 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 48 रन, 2 विकेट का नुकसान। शुभम नाइक हल्के हाथ से गेंद को मोड़ना चाहते थे, फॉलो थ्रो में कलेक्ट किया, खेल हुआ समाप्त 5 ओवरों का। 5 ओवरों की समाप्ति, रन संख्या 48, यानी कि मात्र 3 रन की आवश्यकता, कुल मिलाकर 6 गेंदों का खेल बाकी। तो निरवड़े चैंपियंस ट्रॉफी सावंतवाड़ी प्रीमियर लीग 2025 दूसरा सीजन, दूसरा पर्व इस प्रतियोगिता का, और इस 7 पाटेकर मैदान के ऊपर, एक फैला हुआ मैदान, एक खूबसूरत मैदान, जहां पर ये बिल्कुल सेकंड लास्ट डे, कल इस प्रतियोगिता का आखिरी दिन होगा। बिल्कुल 16 टीमों का ये कुल मिलाकर संघर्ष, सावंतवाड़ी तालुके के हर एक गांव के कुछ चुनिंदा खिलाड़ियों को इकट्ठा करके एक अलग सा प्लेटफॉर्म देने का प्रयास युवा निरवड़े और बांदेवड़ेकर वाड़ी, जिनके माध्यम से कुल मिलाकर एक बहुत ही अच्छी और बेहतरीन प्रतियोगिता के दरम्यान सातेरी नेमळे संघ आपला प्लेइंग 11 समीर जरा सुपूर्द करा। तो आखिरी 6 गेंदों का खेल बाकी, गेंदबाजी में हो रहा है बदलाव, और हमारे दूर वाले चोर की तरफ से गेंदबाजी के मोर्चे के ऊपर सागर कबाड़ी। 6 गेंदे 9 रन, ये विजय का समीकरण। पहला मुकाबला इस निरवड़ी चैंपियंस ट्रॉफी 2025 के चौथे दिन का। ओमकार पिंटल बांदेवड़ेकर स्ट्राइक एंड के ऊपर
साथ देता हुआ बिल्कुल मैन फ्रॉम सोनुर्ली शुभम नाईक। ओ बेहतरीन गेंद, हल्के से गेंद को मोड़ा है, एक सिंगल तो आसानी के साथ बनेगा, दूसरे की मांग और मेरे ख्याल से गेंद सीमा रेखा पार। तो पहली जीत, बिल्कुल एक बेहतरीन जीत नेमड़े टीम को परास्त किया इस वक्त पहले मुकाबले में श्री बांदेश्वर 11 बांदा टीम को। और इस पहली जीत के साथ एक काफी अच्छे आज के दिन की शुरुआत बिल्कुल पहली गेंद के ऊपर इस मुकाबले को किया समाप्त। और चर्चा करेंगे हम स्कोरर के साथ इस मैच के मैन ऑफ द मैच के लिए। 10 गेंदे, करने के बाद बिल्कुल यहाँ पर ऐसे दो खिलाड़ियों के बीच हमारी बिल्कुल चर्चा हुई और आखिरकार इस टूर्नामेंट का सबसे महंगे खिलाड़ी के बतौर बिल्कुल हम पिंटल बांदिवडेकर, जिन्होंने इस प्रतियोगिता में इस मैच के दौरान 18 रन, साथ ही साथ एक विकेट और 2 महत्वपूर्ण कैचेस, जिसके बदौलत यहाँ पर इस मैच का मैन ऑफ द मैच दिया जाता है पिंटल बांदिवडेकर। विनंती असेल पिंटल बांदिवडेकर या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संघामध्ये आपल्या सावंतवाडी तालुक्याचं नाव खास करून ज्यानं या ठिकाणी अधोरेखित केलं, एक असा युवा खेळाडू ज्याने खऱ्या अर्थानं सावंतवाडी तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्र संघामध्ये आपली वर्णी दर्शवली, असा एक स्टार खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आज स्पर्धेमध्ये सहभागी होतोय। युवा निरवडे आणि बांदिवडेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मी सन्माननीय आपला स्टार खेळाडू प्रथमेश गावडे याला विनंती करतोय, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन हे स्वागत स्वीकारायचं आहे। सन्माननीय वेतीय गावचे सरपंच गुणाजी गावडे आजच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते प्रथमेश गावडे यांना सन्मानित करण्यात येत आहे। महाराष्ट्र संघामध्ये या ठिकाणी सावंतवाडी तालुक्याच्या वतीनं प्रतिनिधित्व करणारं हे व्यक्तिमत्व आंबोली चौकुळ गावाचा आपला स्टारकस खेळाडू प्रथमेश गावडे याचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय। सन्माननीय गुणाजी गावडे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतोय। युवा निरवडे आणि बांदिवडेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित